हाय, हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. बघा, आज आहे का नाही आमच्या इकडं भरपूर आभाळ आलतं. सकाळपासून तर काहीच नव्हतं, पण संध्याकाळच्या टायमिंगला आहे का नाही नेमके पावणे 6 वाजता असलं आभाळ गच्च चालतं आणि आम्हाला वाटलं नव्हतं एवढा पाऊस येईल किंवा वारं सुटल. आणि असलं वारं सुटलं का नाही काय सांगायचं. आम्ही सगळं उचलस्तवर करस्तवर असं उडून जायासारखं वारं होतं. आमचा कूलर आणि खुर्च्या बाहेर होत्या त्यासुद्धा उडून गेलत्या. आम्ही त्या परत उचलून आणल्या आणि मग माझं काय चाललेलं बघा, पोरांनी सायकल्या ह्यावर लावल्या कारण का पाऊस भरपूर चालू येणार होता. म्हणून मी म्हणलं की इकडं तिकडं सायकल्या भिजस्तवर, कारण का सकाळीच एक सायकल नीट करून आणलेली. आता शाळा सुरू व्हायचं टायमिंग झालं आहे ना, मग कसं असतंय पटापटा व्यवस्थित सगळं लावलं तर बरं असते. म्हणून म्हणलं भिजून देऊ नका आणि उन्हात पण ठेवू नका. म्हणून पोरांनी सायकल्या वर अशा कट्ट्यावर पत्र्यात लावल्या आणि लगेचच मग मी फुलं, माझं काय काम चाललेलं तर माझं फुलं तोडायचं काम चाललेलं. कारण का मला फुलं तोडल्याशिवाय आहे का नाही जमतच नाही. तुम्ही म्हणसाल आता माहेरी गेल्यावर कुठं फुलं होती. हां, मी माहेरी गेल्यावर तर तोडत नव्हती कारण तिथं फुलं नव्हती. आणि इथं आली की मला असं वाटतं की माझं ते पण काम मी करावं रोजचं. आणि मला कसं असतं, मला गजरा करायला किंवा फुलं तोडायला भरपूर असं आवडतं. म्हणून मी रोज माझं डेली रुटीनमधलं तो एक काम मी भरपूर करते. कारण आता उन्हाळ्यात म्हणजे मोगरा आहे तर मी मोगऱ्याची फुलं तोडते. परत जाईजुई आहे तर जाईजुईची, म्हणजे मी प्रत्येक ह्याची. आणि वारं तर बघा कसलं सुटले, असं भयानक वारं सुटलेलं का नाही. पूर्ण आंबे जांभळे सगळे म्हणजे असे दारात पडलेले. आता तुम्हाला जांभळाचं झाड एक शेअर करायचं आहे. तुम्ही म्हणसाल रोजच अशी म्हणते, नाही पण करतेच नक्की उद्याच्याला. कारण का तुम्ही म्हणसाल खरंच जांभळं भरपूर लागले ती. आणि आमच्या दारात काही एक झाड नाही आहे, अशी 2 झाडं आहे ती. आणि एका जांभळाची जांभळं थोडी मोठी येते आणि एकाची थोडी छोटी येते. मग ते तुमच्याबरोबर शेअर करते. बघा, परत पाऊस सुरू झालता आणि सगळं आमचा कट्टा पूर्ण भिजलेला. पूर्ण आम्ही तरी बसलेलो बाहेर बरं का. परत मग ह्याने आले आमचे, मग म्हणले की कशाला बाहेर बसलाय, चला आतमध्ये. म्हणून परत वरडले आम्हाला, कारण गरमच इतकं होत होतं आणि लाईट तर सारखी ये जा करत होती. आमच्यात काही इन्व्हर्टर आहे सोडा, त्याचा विषय नाही, पण तरी पण आम्ही म्हणलं कसं लाईट वाचवली तर टेन्शन नसतंय ना. आणि हे बघा, हे असलं इतका पाऊस होता ना, इतका पाऊस पूर्ण पूर्ण म्हणजे सगळीकडनं वारं आणि हे भरपूर असा चालू होता. मग परत आम्ही काय केलं, आतमध्ये गेलो आणि मग बसलो निवांत तासभर, तास 1.5 तास नुसतं बसली मी. कारण काय कामच नव्हतं काय ना. आणि कसं आहे, ब्लाऊज वगैरे शिवायचं म्हणलं तर 2 दिवस झालं त्याला मुहूर्तच लागना झाला आहे. काल शिवायचं म्हणलं तर कंटाळा आलता, म्हणून मी काय शिवायला घेतला नाही. आणि आज तर लाईटच नाही, लाईट पाणी दोन्ही पण नाही आहेत आमच्याकडं. आणि तुम्ही म्हणताल इन्व्हर्टर आहे आत्ता, तर म्हणली हां इन्व्हर्टर होता, पण काय झालं होतं त्याला पण उतरतं ना ती. कसं आहे 3 रूममधले फॅन वगैरे असं म्हणलं तर भरपूर त्याचं म्हणजे काम भरपूर असते. मग ती उतरला. मग आता लाईट येते त्यावेळेसच पुढचं काम चालू होईल असं म्हणजे असं मला म्हणायचं आहे. परत तुम्ही म्हणसाल आता काय काम करणार. परत मी म्हणलं काम म्हणल्यावर काय म्हणायचं, आता थोडंफार असतंय. लाईट नसली फॅन नसलं की माणसाला कसं होतं सांगा. आणि त्याच्यात आज वारंसुद्धा जास्त नाही आहे. आणि हे बघा असं पोरं खिडकीतनं सुद्धा व्हिडिओ घेत होती, कारण का वारं आणि पाऊस एवढं म्हणजे हे होतं ना काय विचारायला नको. हे बघा झाडं अशी हालत होती. आणि असला पाऊस आमच्याकडं म्हणलं मला वाटतं लय दिवसातनं झाला असेल. एवढ्या उन्हाळ्यात 1-2 वेळा पडला असेल आम्ही नसताना, पण असा नव्हता झाला. मग म्हणलं परत चला, पोरांना वरडली मी पावसात भिजू नका करू नका म्हणून. आत आली. परत आमचे मिस्टर आले, त्यांना म्हणलं चहा ठेवू का, तर ते म्हणले हो चहा ठेव. मग पोरांनी पण चहा आणि चुरमुरे खाल्ले. आणि परत मग थोडासा पाऊस कमी झाला तर असं कोरडं सगळं पडलेलं बघा, पण पाणी झालतं. आणि परत मग 7:30च्या दरम्यान हे असा व्ह्यू भारी आलता. मग मी थोडासा व्हिडिओ घेतला कारण का मला घेऊ वाटत होता. आणि किती छान दिसतंय बघा ना, ते व्ह्यूच बघून माझं म्हणजे असं वाटत होतं की आपण त्याच्या लय जवळ आहे, पण कुठलं काय किती जरी हे केलं तर लांबच. मग परत म्हणलं चला भाजी कुकर लावला आणि अंड्याची भाजी करायची होती. मग अंड्याची भाजी वगैरे करून घेतली आणि भाकरी केल्या. मग म्हणलं आता परत दुसरी भाजी करण्यापेक्षा, काल शुक्रवार होता मग आमच्यात सगळी खात्यात म्हणल्यावर म्हणलं चला अंड्याची भाजी आणि भाकरी कराव्या त्या. मग पहिल्यांदा तर अंड्याची भाजी करून घेतली आणि मग लगेचच भाकरीला म्हणलं 2 ते 3 जास्तीत जास्त भाकरी करायच्या होत्या, लय करायच्या नव्हत्या, म्हणून मी तेवढ्याच करून घेतल्या. आणि मी भाजी अंडा करी टाईप केली कारण का म्हणलं लय पण पातळ करून उपयोगच नाही आणि लय पण घट्ट करून उपयोग नाही. आणि कसं आहे पोरं जास्त चांगली असली ना तरच खात्यात अंड्याची भाजी, नाही तर खातच नाही ती कसलीच. मग भाकरी पण ज्वारीच्याच केल्या, बाजरी वगैरे नाही केल्या त्याच्या भाकरी. म्हणलं ज्वारीच्या चांगल्या लागते. आणि कसं असतंय की बाजरी अजून दळायची होती आणायची होती, म्हणून म्हणलं नकोच करायला, म्हणून मी ह्याच्या केल्या. चला ताईनं भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.